नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळीनो 17 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. आणि प्रेक्षकांनो, खरंच आजच्या भागाची सुरुवात ही खूप छान केलेली आहे. थोडीशी कॉमेडियन आहे परंतु तेवढीच रोमॅन्टिक देखील आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे बघा, सुरुवातीला जीवा हा दबक्या पावलाने येऊन नंदिनीचे डोळे बंद करतो आणि त्यावेळेस नंदिनी म्हणते की काय आहो, तुम्हाला या सर्व गोष्टी रात्रीच सुचतात का? त्यावेळेस इथे जीवा म्हणतो की तू हात पुढे कर. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, माझ्या हातात कपडे आहेत. आणि त्यावेळेस बघा, जीवा तिच्या हातावर घुंगरू टेकावतो आणि घुंगरू बघून नंदिनी आश्चर्यचकित होते. आणि त्यावेळेस ती म्हणते की काय घुंगरू? आणि अचानक असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो की हां, मला वाटलंच होतं, तू सरप्राईज होण्याऐवजी शॉक होणार. आणि मला माहिती आहे, तुला घुंगराऐवजी कत्तक करणाऱ्या मुलीऐवजी मळके शूज पाहिजेत. आणि यावेळेस बघा, इथे नंदिनी म्हणते की नाही, चूक, मला मळके शूज नाही तर मला घुंगरूच पाहिजेत. पण आता अचानक कसे काय असं, यामुळे मी तुम्हाला विचारलं. यावेळी जीवा म्हणतो की तुला माहिती आहे का, मी आज आईचा बाम आणण्यासाठी मेडिकलवर गेलो होतो. आणि त्यावेळेस मेडिकलवरच्या वरती तिथे डान्स क्लास होता आणि तिथे ना छोट्या छोट्या मुली कथ्थक करत होत्या. आणि मी ते पाहत भान हरपून तिथंच पाहत राहिलो. आणि तेवढ्यातच बघ, त्यांची जी डान्स टीचर आहे ती आली आणि मग मला तिने विचारलं की तुम्हाला तुमच्या मुलीचं ॲडमिशन करायचं आहे का? यावेळेस नंदिनी म्हणते की बास बास, आता मला इथून पुढे काहीच ऐकायचं नाही. त्यावेळेस बघा, इथे जीवा म्हणतो की उगाच फुटेज खाऊ नको, ऐक ना. त्यावेळेस नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे, मी तुमचं ऐकते, पण उगाच अव्वाच्या सव्वा करून मला सांगायचं नाही. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो म्हणजे मी अव्वाच्या सव्वा करतो, काहीही फेकतो का? मला क्रिकेट आवडतं म्हणून मी फेकाफेकी करतो का? अजिबात नाही, मला तर आता तुला काही सांगायचंच नाही. यावेळेस नंदिनी म्हणते की उगाच नवरा आहात म्हणून ॲटिट्यूड दाखवू नका, सांगा बघू. मग त्यावेळेस बघा, इथे जीवा सांगतो की मी क्लासमध्ये गेल्यानंतर त्यांनी विचारलं की तुमच्या मुलीचं ॲडमिशन करायचं आहे का? त्यावेळेस मी म्हटलो की हो, पण माझी मुलगी अजून या जगामध्ये आलेली नाही. त्यावेळेस बघा, मी त्या टीचरला रिक्वेस्ट करून हे घुंगरू मागितले आणि त्या क्लास टीचरने मला घुंगरू दिले. आणि त्यावेळेस ती म्हणली की तुमची बायको जेव्हा प्रेग्नेंट राहील तेव्हा तिला कथ्थकचे चॅनल जास्तीत जास्त दाखवा, म्हणजेच तुमच्या बाळाची रिव्हिजन होईल. असं म्हटल्यानंतर बघा, इथे नंदिनी म्हणते तुम्ही पण ना काहीही करता. आणि त्यावेळेस नंदिनी म्हणते पण जीवा, जर आपल्याला मुलगा झाला तर? असं म्हटल्यानंतर जीवा रागाने उठतो. आणि त्यावेळेस बघा, तेवढ्यातच त्यांना एका अननोन कॉलवरून कॉल येतो. आणि त्यावेळेस इथे नंदिनी त्याच्याशी बोलत असते. आणि त्यावेळेस तो म्हणतो की मी मास्टर आहे. तेव्हा नंदिनी विचारते की म्हणजे तुम्हीच लहान मुलांचं पळवण्याचं रॅकेट चालवता का? त्यावेळेस बघा, तो माणूस म्हणतो की मला अतिहुशार स्टुडंट आवडत नाही. त्यावेळेस नंदिनी म्हणते की मला ही अजिबात हार मानायला आवडत नाही आणि जोपर्यंत नैनाचा मुलगा वेदांत हा सापडत नाही तोपर्यंत मी हार मानणार नाही आणि त्यांना शोधल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटल्यानंतर बघा, ती म्हणते की नंदिनी ही फक्त बोलून दाखवत नाही तर करून दाखवते. आणि प्रेक्षकांनो, नंदिनी हा शब्द ऐकून त्यावेळेस तो मास्टर जो आहे तो नंदिनीला लिहितो आणि त्यावर क्रॉस करतो. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा, इथे जीवा नंदिनीकडून मोबाईल घेतो आणि तो बोलायला लागतो. पण तेव्हा तो मास्टर जो आहे तो नंदिनी नंदिनी असं करून कॉल कट करतो. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा, इथे नंदिनी म्हणते की जीवा, मला तर वाटतंय ही लहान मुले पळवणारं त्यांचं रॅकेट असणार आणि त्याचाच हा मास्टर माइंड असणार. ती अत्तरवाली जी बाई होती ती तर फक्त ह्यांचं पॅद असेल. आता प्रेक्षकांनो, यावेळेस इकडे बघा, रम्या ही विजयशी बोलत असते. आणि त्यावेळेस विजय म्हणतो की काय रम्या, आज खूपच खुश दिसतेस, काय कारण आहे? त्यावेळेस रम्या म्हणते की तुला कारण सांगू शकत नाही, पण मी खरंच खूप 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 खुश आहे. असं म्हटल्यानंतर विजय म्हणतो की रम्या, तुला असं हसत राहण्यासाठी, हसत पाहण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आणि मी खरंच वेट करू शकत नाही की तू एवढी खुश का झाली आहेस हे ऐकण्यासाठी. आणि बघा प्रेक्षकांनो, तेवढ्यातच वसुंधरा गुरुजींना घेऊन रूममध्ये येते. आणि त्यावेळेस रम्या म्हणते की हॅलो विजय, अरे गुरुजी आलेत, मी कॉल कट करते. आणि कॉल कट केल्यानंतर बघा, इथे गुरुजी म्हणतायत की चांगला आहे मुलगा. यावेळेस वसुंधरा म्हणते की कोण? विजय ना? अहो हां, खरंच चांगला आहे आणि तो माझा होणारा जावई आहे, मग चांगलाच असायला पाहिजे ना. यावेळेस रम्या म्हणते की आई, असं म्हटल्यानंतर गुरुजी म्हणतात रम्या, मी दिलेलं महाभारत तू नेहमी वाचतीयस ना? असं विचारल्यावर बघा, इथे रम्या म्हणते की गुरुजी, तुम्ही सतत मला हेच का विचारताय की तू महाभारत वाचतेस का नाही? त्यात असं काय आहे? त्यात काही भविष्य आहे का? त्यात काही सांगितलंय? कसला क्लू आहे का त्यात? त्यावेळेस
बघा इथे गुरुजी म्हणतात की काय नाहीये, त्यात कृष्ण आहे, देवकी आहे, जन्म देणारी देवकी आहे, सांभाळणारी यशोदा आहे आणि त्यात सावलीसारखा पाठीमागे उभा असणारा भाऊ अर्जुन सुद्धा आहे. असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते की जाऊ द्या गुरुजी, ते जाऊ द्या, पण मला सांगा इथे विजयचं आणि रम्याचं लग्न होईल का ना. असं म्हटल्यानंतर बघा इथे लगेच रम्या म्हणते की गुरुजी ते जाऊ द्या, तुम्ही माझं आणि पार्थचं लग्न होईल का हे सांगा. यावेळेस गुरुजी म्हणतात की तथास्तु. असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते की नेमकं तुम्ही तथास्तु कोणाला म्हटलं, आईला की मला. यावेळेस बघा इथे वसुंधरा म्हणते की बरं गुरुजी ते जाऊ द्या, तुम्ही मला सांगा काव्याला बाळ होईल का. मग यावेळेस रम्या म्हणते हो गुरुजी तुम्ही सांगा बरं, तुम्हाला काव्याच्या हातामध्ये भविष्यात बाळ दिसते का. असं म्हटल्यानंतर गुरुजी म्हणतात की हो मला भविष्यात बाळ दिसते काव्याच्या हातात. असं म्हटल्यावर रम्या म्हणते की असं कसं काय शक्य आहे, काव्याच्या हातातही बाळ दिसतंय आणि माझंही 5शी लग्न होतंय असं म्हणताय. असं म्हटल्यानंतर गुरुजी म्हणतात की हे बघा मला आता उशीर होतोय, मी निघतो. असं म्हणून गुरुजी तिथून निघून जातात आणि गुरुजी गेल्यानंतर वसुंधरा म्हणते की काय बोलले हे मला काही कळलंच नाही, पण हे कसं शक्य आहे की काव्यालाही बाळ होणार आहे आणि तुझं आणि पार्थचं लग्न होणार आहे. असं म्हटल्यावर रम्या म्हणते की मला काय माहिती आहे. असं म्हणून ती रागाने निघून जाते आणि त्यावेळेस वसुंधरा म्हणते पण चला विजय हा चांगला मुलगा आहे असं गुरुजी म्हणाले. आता प्रेक्षकांनो इकडे बघा काव्या ही मुद्दाम रम्यासमोर पपई खाण्याचा बहाणा करत असते आणि त्यावेळेस रम्या तिथे येते आणि त्यावेळेस काव्याला म्हणते की काव्या अगं काय करतेस तू. तेव्हा काव्या म्हणते की किती छान पपई, किती छान पिकली आहे बघ ना, असं वाटते कधी कट करेन आणि कधी खाईन. असं म्हटल्यावर रम्या म्हणते की अगं काव्या तुला माहिती आहे ना तुझ्या पोटात बाळ आहे आणि त्यामुळे घरातील किती आनंदी आहेत. तेव्हा काव्या म्हणते की हो अगं पण माझ्या आनंदाचं काय, माझा तर कोणीच विचार करत नाही. तुला सांगू का या टायमिंगला या घरातील कोणताही व्यक्ती माझा विचार करत नाही आणि खरंच तू फक्त एकटी आहेस की तू माझा विचार करतेस. असं म्हटल्यानंतर रम्याला काव्या म्हणते की तुला तर माहिती आहे ना ती तुझी मैत्रीण कसं बोलली होती आणि तिने सांगितलं होतं की बाळाचा विचार केलास तर करिअर विसरायला लागेल. असं म्हटल्यावर रम्या म्हणते की हो. आता प्रेक्षकांनो यावेळेस काव्या म्हणते की रम्या तू माझी मदत करशील का गं, माझ्याबरोबर हॉस्पिटलला येशील का. त्यावेळेस रम्या म्हणते की हो गं पण कशासाठी. त्यावेळेस इथे काव्या म्हणते की बास झालं ग आता, मला ना माझं आधी करिअर करायचंय, मला IAS व्हायचंय आणि मग नंतर बघूच की, नंतर मी चान्स घेईलच की. असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते की बरं ठीक आहे. तेव्हा काव्या म्हणते की बघ ही गोष्ट तू कोणालाही सांगू नकोस, आपल्या दोघींमध्ये राहू दे. आणि त्यावेळेस रम्या म्हणते की नाही ग मी कशाला कोणाला सांगेन. असं म्हटल्यावर काव्या म्हणते किती गोड ग तू. असं म्हणून तिला जवळ घेते आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा रम्या मनातच विचार करते की काव्या तुझी ही इच्छा मी उद्या सर्वांना बोलून दाखवेन. आणि असं म्हणून बघा ती काव्याला गुड नाईट म्हणते आणि इथून निघून जाते. आणि प्रेक्षकांनो ती गेल्यानंतर काव्या म्हणते की रम्या किती नालायक आहेस ग तू, तुला वाटत असेल की उद्या तू माझा पर्दाफाश करशील पण खरं तर उद्या मी तुझा पर्दाफाश करेल आणि तू मला पपई खायला घालतीस काय. आता तुझ्या सर्व इच्छांचं ज्यूस करून तुलाच प्यायला देईन आणि तुला उद्या कळेल की ही काव्या पार्थ देशमुख काय आहे. कळलं का रम्या शितोळे. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इकडे बघा जीवा हा ड्रायफ्रूट्स खाण्यासाठी म्हणून इथे हॉलमध्ये येऊन बसलेला असतो आणि त्यावेळेस तो नंदिनीला ड्रायफ्रूट्स आणून देण्यासाठी सांगतो. आणि बघा प्रेक्षकांनो नंदिनी ड्रायफ्रूट्स घेऊन येते पण तेवढ्यातच दरवाजाच्या बेलचा आवाज येतो आणि नंदिनी दरवाजा उघडते तर काय समोर चक्क नैना आणि वेदांत असतो आणि वेदांत हा सुखरूप आलेला असतो. आता प्रेक्षकांनो हे पाहून जीवा नंदिनी दोघांनाही आश्चर्य वाटतं आणि त्यावेळेस जीवा म्हणतो की काय कसं काय आला, काय रे वांग्या. असं म्हणून तो वेदांतला जवळ घेतो आणि त्याला तो ड्रायफ्रूट्स खायला घालतो. आता प्रेक्षकांनो यावेळेस नंदिनी विचारते की काय कोणी आणून सोडलं, काही कळलं का. त्यावेळेस बघा रेखाताई म्हणते की नाही त्याला आणलं तेव्हा त्याच्या डोळ्यावर पट्टी होती आणि तो असं म्हणतोय की त्याला एका बंद रूममध्ये ठेवलेलं होतं. आणि त्यावेळेस बघा इथं नैना म्हणते की नंदिनी ताई तो अजून लहान आहे ना त्यामुळे त्याला काहीही सांगायला येत नाही. आणि त्यावेळेस बघा इथं जीवा म्हणतो की जाऊ द्या आपला वेदांत भेटला ना बरं झालं, आता इथून पुढे त्याची व्यवस्थित काळजी घ्या. असं म्हटल्यानंतर नैनाताई म्हणते की हो. आता असं म्हणून झाल्यानंतर प्रेक्षकांनो इथे जीवा हा वेदांतला घेतो आणि म्हणतो की चल आपण वरती खेळायला जाऊया. असं म्हटल्यानंतर रेखाताई म्हणते की नाही जीवा दादा तो घाबरलेला आहे म्हणून त्याला ताप आलाय म्हणून आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन जातोय. असं म्हटल्यानंतर ते तिथून निघून जातात आणि प्रेक्षकांनो ते तिथून गेल्यानंतर नंदिनी ही टेन्शनमध्ये असते.
असते. त्यावेळी जीवा विचारतो की काय झालं नंदिनी. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, काव्या आणि रम्याच्या प्लॅननुसार ह्या दोघी जणी इथून घरातून बाहेर पडणार आहेत आणि काव्याचं आवरलंय का नाही हे पाहण्यासाठी बघा रम्या इथं आलेली आहे. आणि त्यावेळेस इथं पार्थ विचारतोय की काय कुठं जायचंय तुम्हाला. असं म्हटल्यानंतर बघा इथे काव्या म्हणते की तुम्हाला काय करायचं, आम्ही कुठेही जाऊ. असं म्हटल्यावर ती म्हणते की प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगून करणार नाही. पार्थ म्हणतो की हे बघा मी तुम्हाला सरळ सरळ विचारलंय, सरळ प्रश्नाचं सरळ उत्तर द्या. त्यावेळेस काव्या म्हणते की तुमचं सरळ आपल्याच सरळ काहीच राहिलं नाही, त्यामुळे सरळचं लेबल हे तुमच्यावर लावून घेऊ नका. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे रम्या म्हणते की जाऊ दे ग काव्या, कशाला उगाच वाद घालत बसतास. हे बघ पार्थ, आम्ही इथेच नवीन मॉल झालाय ना तिथे जातोय. यावेळेस बघा इथं पार्थ म्हणतोय की याला म्हणतात सरळ प्रश्नाचं सरळ उत्तर. असं म्हटल्यानंतर इथे काव्या म्हणते की रम्या चल ग, मला नाही तर काहीच ऐकण्यात इंटरेस्ट नाही आणि मला ना इथं राहावंसच वाटत नाही, इथून कधी बाहेर पडते असं झाले. आणि असं म्हणून बघा इथं पार्थ म्हणतो की तुम्ही मॉलला जाताय ना, चला मी पण येतो. असं म्हटल्यावर काव्या म्हणते की काही गरज नाही, आमच्या दोघींचा प्लॅन झालाय ना, आम्ही जातो, तुम्ही आमच्या बरोबर यायची गरज नाही. त्यावेळेस इथे पार्थ म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही मॉललाच जाताय ना तर जपून जा. आणि प्रेक्षकांनो यांचं बोलणं झाल्यानंतर, भांडण झाल्यानंतर रम्या ही स्वतःच विचार करते की अरे वा, यांचं चांगलंच वाजलंय की. आणि आता उद्या तर या दोघांचे भांडणे घरात नाही डायरेक्ट कोर्टात होतील. असं म्हणून या बघा दोघी इथून निघून जातात आणि हे सर्व काही काव्या आणि पारच्या प्लॅननुसार झालेलं असतं. आता प्रेक्षकांनो इकडे बघा जीवा म्हणतो की नंदिनी आपल्याला जे हवं होतं तेच तर झालं नाही, वेदांत आता सुखरूपपणे घरी आलाय. यावेळेस बघा इथे नंदिनी म्हणते की हो वेदांत सुखरूप घरी आलाय, पण मला तर असं वाटतंय की तो माणूस वेदांतला सुखरूपपणे सोडणार होता असं मला मनात वाटतच होतं. आणि त्यावेळेस बघा नंदिनी म्हणते की जीवा, मी फोनवर त्याला म्हटलं की मी काहीही केल्याशिवाय या वेदांतला सोडल्याशिवाय राहणार नाही आणि मी हार मानणार नाही. मला वाटते म्हणूनच कदाचित त्याने वेदांतला सुखरूप आणून सोडलं असावं. यावेळेस बघा इथे जीवा म्हणतो की अरे हो, माझ्या लक्षातच आलं नाही, म्हणजे यांचे काहीतरी मोठं रॅकेट असणार आणि आपण त्यांच्या मुळापर्यंत जाऊ म्हणूनच त्यांनी वेदांतला सोडलं असणार. यावेळेस इथे नंदिनी म्हणते की हो अगदी तसंही असेल. आणि त्यावेळेस बघा इथे जीवा म्हणतो की आपण काहीही केलं तरी या गोष्टीच्या खोलापर्यंत जायचंच आणि इथून हार मानायची नाही. असं म्हटल्यानंतर इथे नंदिनी म्हणते की हो पण आपण हे एकट्या दुकट्याचं काम नाही, यात पोलिसांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे. यावेळेस जीवा म्हणतो की हो तू जे म्हणतेस ते करेक्ट आहे. आता माझा मित्र अधिराज जाधव, सिटी कॉलेज 2012. यावेळेस नंदिनी म्हणते की हे कोण. तेव्हा तो म्हणतो की आहे माझा कॉलेज मित्र, PSI आहे आणि त्याची पोस्टिंग आता इथेच झालेली आहे, म्हणून तो आपल्याला नक्कीच मदत करू शकतो. यावेळेस बघा नंदिनी म्हणते की हो बरं ठीक आहे. आणि त्यावेळेस बघा जीवा नंदिनीला म्हणतो की नंदिनी मला ना खरंच तुझं कौतुक वाटतं, आय एम प्राऊड ऑफ यू. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते की आता काय झालं. त्यावेळेस जीवा म्हणतो की खरंच तू हे सर्व काही करतेस ना, मला तुझं कौतुक वाटतं. आणि त्यावेळेस तो म्हणतो की आपली मुलगी जन्माला आली की मग आपण तिला हे सर्व किस्से सांगू आणि तुझे आई बाबा कसे ड्रेसिंग होते हेही सांगू. त्यावेळेस नंदिनी म्हणते की बास झाला, आता फोन लावताय ना, फोन करा. असं म्हणून जीवा हा फोन करतो. आता प्रेक्षकांनो उद्याचा भाग जे आपण इतक्या दिवस झालं वाट पाहतोय तो भाग उद्या पाहणार आहोत. तो म्हणजे रम्याच्या कानाखाली काव्या जोरदार वाजवते आणि रम्याचा पर्दाफाश करते. तर प्रेक्षकांनो उद्याचा भाग खरंच पाहण्यासारखा असणार आहे. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.